महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने अजित पवारांचं फुलेवाड्यामध्ये जाऊन अभिवादन. फुलेवाड्यामध्ये उत्तम स्मारक बनवणार, स्मारकासाठी ज्या लोकांना जागा सोडावी लागेल त्यांचं पुनर्वसनही केलं जाणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. एसटीच्या जागांवरती बीओटीच्या तत्वावरती बांधकाम केलं जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव सादर होणार. एसटीच्या जागांवरती 60 वर्षांसाठी बीओटी करारावरती बांधकाम. एसटी कर्मचाऱ्यांचं उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत आवश्यक असलेला निधी मिळवून कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचीही शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. उद्या शहा हे रायगडावरती जाणार आहेत. यावेळेला सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन करणार. या सगळ्याच्या दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा नेमका सुटणार आहे का, याकडे सुद्धा लक्ष आहे. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरती अजित पवारांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया. पालकमंत्री नसले तरी कुठलंही काम रखडलेलं नसल्याची प्रतिक्रिया. अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अमित शहा हे मोठे नेते आहेत. पालकमंत्री पदासारख्या छोटा वाद हा त्यांच्यापर्यंत जाणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुखी सरकार बदलाची भाषा. माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचं वक्तव्य. नाशिकमधल्या व्याख्यानमालेतल्या वक्तव्याची चर्चा होतीये. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे समता भूमी इथे अभिवादन करणार. भिसे कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार. अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार. शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयटी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये पहिले 2 अहवाल आले. 3रा अहवाल आल्याच्या नंतर कारवाई होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. तर पैशांसाठी गरिबांना अडवणं हे खपवून घेतलं जाणार नाही, अजित पवार यांचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडाच्या दौऱ्यावर. पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट सुद्धा देणार आहेत. मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. दिल्लीच्या विशेष न्यायालयामध्ये राणाच्या रिमांडवरती सुनावणी. भारत अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या नंतर अमेरिकेची पहिली अधिकृत प्रतिक्रिया. भारत सरकारकडून 26/11 प्रकरणामधील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील नियुक्त. अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची नियुक्ती. नोटिफिकेशन जारी. पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव अडकले, त्यांना परत आणा. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचा राणा फेस्टिव्हल, राऊतांचा टोला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तहव्वूर राणाला भारतामध्ये आणून त्याचं राजकारण करू नये, विजय वडेट्टीवारांची टीका. राजकारण करून मतांची पोळी भाजली जाईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य. राणाला कठोर शिक्षा होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांची एक्स पोस्ट. राणाला भारतामध्ये आणल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि विदेश मंत्री एस जयशंकर यांचं अभिनंदन केलंय. तहव्वूर राणाला आणण्यासाठी एवढा उशीर का झाला, अरविंद सावंत यांचा सवाल. राणाला तातडीनं फाशी द्यायला हवी, सावंत यांचं मत. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचं प्रकरण. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 आरोपींना आज पनवेल न्यायालयामध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे. प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झालाय. मात्र तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरटकरचा मुक्काम हा काहीसा वाढला होता. प्रसूतीनंतर महिलेलाच करावी लागली रूमची सफाई. माढ्यामधल्या सरकारी दवाखान्यातला हा धक्कादायक प्रकार आहे. रुग्णालयाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष, महिलेचा आरोप. नवजात शिशूच्या आरोग्याच्या काळजीसाठी केली सफाई.
माढ्यामधल्या घटनेवरती सुषमा अंधारे यांच्याकडून संताप व्यक्त. प्रसूतीच्या नंतर आरामाची गरज असताना महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली. ही संतापजनक घटना आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर. अंधारेंचे ताशेरे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज बोलावली नाशिक जिल्हा बँकेची बैठक. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी चर्चा होणार आहे. शाश्वत शहरी विकासासाठी वाहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असून या संदर्भात दाखल जनहित याचिकेच्या नंतर कोर्टाची नोटीस. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिझिल संस्थेची नियुक्ती. पश्चिम रेल्वेवरती माहीम ते वांद्रे स्थानकाच्या दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. दरम्यान सुमारे 334 लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेचा 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय आहे. सध्या 66 एसी फेऱ्या धावत असून 16 एप्रिलच्या नंतर फेऱ्यांची संख्या 80 पर्यंत पोहोचणार आहे. मुंबईमधल्या वॉटर टँकर संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही काही प्रमाणामध्ये हाऊसिंग सोसायट्या तसंच बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये बुटी बोरी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र 9 जुलैपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागामध्ये छेडछाडीचं प्रमाण वाढलंय. बन्सीलाला नगर भागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून पळ काढला जातोय आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बारामतीमधल्या कोऱ्हाळे खुर्द गावातील 16 वर्षांच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे हा लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता आणि या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. परभणीच्या पाथरीमध्ये अवैध वाळू माफियांच्या 2 हायवासह काही दुचाकी गावकऱ्यांनी फोडल्यात. वाळू माफियांच्या गाड्यांमुळे तुरा गावामधल्या शेतकऱ्यांची पाण्याची पाईपलाईन फुटली आणि गावकरी आक्रमक झाले. बुलडाण्याच्या समृद्धी महामार्गावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीररीत्या जखमी. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार ट्रकला जाऊन धडकली. दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घरफोडा करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. पेट्रोल चोरी करताना पकडल्यावरती चौकशी केली असता 14 गुन्हे आतापर्यंत उघडकीस आलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.